नमस्कार, मी रचना विचारे. सेलिब्रिटी लाईव्ह या आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या भेटीला कोण आलंय, फक्त नाव जरी सांगितलं तरी तुमच्या नजरेसमोर तो चेहरा येणार आहे. आज आपल्या भेटीला आलेली आहे अभिनेत्री विशाखा सुभेदार. विशाखा, खूप खूप मनापासून स्वागत तुझं महाराष्ट्र वनच्या सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये. धन्यवाद. एक तास तुझी आता काही सुटका नाहीये, माझ्याही तावडीतून आणि प्रेक्षकांच्याही तावडीतून. पण सगळ्यात आधी प्रेक्षकांशी बोलूया. तिने तर सांगितलेलंच आहे की तुमच्या तावडीत मी आहे आणि तिला नक्कीच आवडणार आहे. पण त्यासाठी तुम्हालाही तिच्याशी बोलायचं असेल, तुमचे खूप सारे प्रश्न असतील जे तुम्हाला विशाखाला विचारायचे असतील, गप्पा मारायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता. मी तर माझे प्रश्न तिला विचारणार आहेच, पण पटकन आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02261112400. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सेलिब्रिटी लाईव्ह हा खूप कमी काळात खरं तर खूप जास्त, ज्याला आपण म्हणतो ना प्रसिद्धी मिळाली, असा खरं तर कार्यक्रम आहे. आणि आज त्या कार्यक्रमात तू गेस्ट म्हणून आली आहेस. हा खरं तर आमचा एक गौरवाची किंवा गर्वाची बाब आपण असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण बिझी स्केड्यूलमधून तू खरं तर आज वेळ काढून आलेली आहेस. दौऱ्यातून तू आलेली आहेस हेही आम्हाला माहिती आहे. कसले दौरे सध्या सुरू आहेत? कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचा आमचा कालचा इव्हेंट होता मोठा संगमनेरला, तर त्याचे दौरे चालू आहेत, नाटकाचे प्रयोग चालू आहेत, शांतीच्या कॅरेक्टर जोरात चालू आहे सध्या, आणि सगळं काही जोरातच सुरू आहे बऱ्यापैकी. कुठली खरं तर अभिनयाची पार्श्वभूमी नाही विशाखा सुभेदारच्या घरात. मग विशाखाला अचानक या क्षेत्रात येण्याचं कसं काय सुचलं? सगळ्या या माझ्या नाटकाच्या जडणघडीत मी म्हणेन माझ्या शाळेचा खूप मोठा भाग आहे. माझ्या शाळेतल्या आशा साठेबाई, गोडबोलेबाई याच्यामुळे नाटकाची रुजवात मला वाटतं माझ्या शाळेत झाली. माझे बाबा काम करती केले नाही त्यांनी व्यावसायिक वगैरे, किंवा त्यांना आवड होती भयंकर. एक सजग प्रेक्षक होते माझे बाबा. अतिशय उत्तम नाटकं त्यांनी पाहिली, वाचली, त्याच्यामुळे ते सगळं मला त्यांनी सांगितलं की हे असं कर, ते तसं कर. त्याच्यामुळे माझे मार्गदर्शक, माझा गुरु जे कोणी आहे ते माझे वडीलच होते. आता तू तर वडिलांना असं सांगितलंस की आदर्श गुरु म्हणून तू त्यांच्याकडे पाहतेस, पण इंडस्ट्रीत आता इतकी वर्ष तू काम करतेस, असं कोण आहे ज्याला तू तुझा गुरु मानतेस? ॲक्च्युली मी असं म्हणून की प्रत्येकजण, छोटा मोठा कलाकार, अगदी बॅकस्टेजवाले सुद्धा खूप काही शिकून जातात. त्यामुळे आपल्या इंडस्ट्रीतले सगळेच, येणारा प्रत्येक पुढचा माणूस गुरु आहे असं मला वाटतं, की गुरु समान आहे. तू ठाण्यातल्या, त्यामुळे पण तरी सुद्धा एक आपण विशिष्ट गुरुपौर्णिमेला ज्यांना फोन करतो, तर सचिन गोस्वामी, मला असं वाटतं की मी त्यांना खूप मनोभाव आहे, त्यांची आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श गुरु म्हणून त्यांना मनोभाव मानते. बरोबर. ठाण्यातल्या शाळेपासून खरं तर तुझी सुरुवात झाली. त्या शाळेच्या थोड्या आठवणी पण मला जाणून घ्यायच्या आहेत. पण सगळ्यात आधी जो पहिला फोन आलाय तो घेऊया. गणेश बोलतात घाटकोपरहून. बोला गणेश, प्रश्न विचारा. मॅडम, विशाखा सुभेदार यांना माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. त्यांनी जे ऍक्टिंग रोल करतात मूवी आणि नाटकांमध्ये, खरोखरच आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी जो रोल केला आहे यंदा कर्तव्य आहे मध्ये, तर त्यांचा रोल नयनतारा यांचा ऍक्ट केला आहे, तर त्याबद्दल मला माहिती पाहिजे होती. त्यांनी कसा तो हे केला, सादर केला? मला वाटतं त्यांना शांतेचं कॅरेक्टर चालू आहे याबद्दल विचारायचं आहे. नाटक खरं तर खूप मोठी काय म्हणू, शिवधनुष्य आहे. एक मोठ्या दिग्गजांनी केलेलं काम आपण करतो आहोत, तर त्यांचा वेगळा आवाज, त्यांचा बाज, त्यांची विनोदाची धाटणी त्यावेळेची खूप वेगळी होती. त्यामुळे आत्ताचा विनोद खूप बदललेला आहे, थोडासा फास्ट झाला आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीचा झाला आहे. तर आम्ही अगदी इमिटेट नाही केलं, पण भाऊ काय, मी काय, प्रियदर्शन काय, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांच्यासारखं तर आपल्याला कधीच जमणं शक्य नाही. आणि तो विनोद आपल्याला आत्ताच्या या काळात पण लोकांच्या पचनी पडवणं, उतरवणं पण शक्य नाही. कारण त्यावेळेसची जनरेशन वेगळी होती, आत्ताची पिढी वेगळी, तो काळ बदलत गेलेला आहे. तर काय करायचं म्हणून मग आम्ही एक मधला समन्वय साधला. आणि विजय केंकरेंची यासाठी आम्हाला खूप मदत झाली. मी असं म्हणेन की त्यांनी आम्हाला सांगून दिलं की हे करा आणि हे करू नका. हे पण फार महत्त्वाचं असतं की विनोद गोळीबंद होण्यासाठी एक डिरेक्टर महत्त्वाचा असतो. तर ते केंकऱ्यांनी आमच्या तिघांनाही बसून सांगितलं की हे बघ, हे नाटक असं आहे, हे नाटक आपल्याला असं करायचं. आता नयनतारांची रोल करताना खरं तर खूप काळजी घ्यावी लागली की काही काही गोष्टी अति नको व्हायला, त्या स्किट सारख्या नाही झाल्या पाहिजे, ते नाटक वाटलं पाहिजे, त्यामुळे ते कॅरेक्टर जपलं पाहिजे. ते लाऊड पण नाही होता कामा, बरं ती विशाखा पण नाही वाटता कामा, ती नयनतारा पण नाही वाटता कामा, ती शांताच वाटायला हवी. तर या काही गोष्टी सांभाळल्या आहेत नाटकात आणि मजा आली नाटक करताना. आणखी एक फोन आलाय, तोही पटकन घेऊया. बीडहून अनंत बोलतायत. बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार विशाखा ताई. नमस्कार.
तुमच्या या अभिनयामागे निखळपणा जो आहे तो इतका मनाला भावतो, त्यामागचं वैशिष्ट्य काय, त्यामागची साधना काय, मला ऐकायचं. बापरे बापरे, साधना मलाच माहिती नाही. पण खरं सांगते, म्हणजे 10 मिनटं किंवा ते 3 तास किंवा एखादा सीन जो काही दिला आहे तो प्रत्येक पानावरचं प्रत्येक वाक्य आपल्याकडनं उत्तम उत्स्फूर्तरित्या लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी जे जे करता येईल ते ते त्या क्षणाला करत राहिले, एवढं नक्की. साधना आहे की अगदी अगदी लहानपणापासूनची आहे. म्हणजे आरशासमोर गेलं की आपण कसे दिसतो, हसले की कसे दिसतो, रडले की कसे दिसतो, रागवलं की कसं दिसतो, यात काय बदल करता येईल, त्यात काय बदल करता येईल, ह्या सगळ्या साधनाच आहेत लहानपणापासून आत्तापर्यंत शिकत गेलेल्या. पण एक आहे की मनापासून सात्विक अभिनय फार महत्त्वाचा आहे अभिनयात. ते अतिशय मनापासून काही गोष्टी कन्व्हिक्शननी आपल्याला कराव्या लागतात. बऱ्याच वेळा काही गोष्टी पटत नसतात की अरे हे कसं करायचं, पण त्यावेळेस केवळ आणि केवळ तुमची जिद्द आणि तुमचं कन्व्हिक्शन कामाला येतं. ते असेल तरच ते लोकांपर्यंत मांडता येतं जे लेखकांनी लिहिलं आहे ते. तर निखळ वैशिष्ट्य आय डोंट नो, पण देवाचे उपकार आहेत. तू म्हणालीस की बालपणापासून तू खरं तर सगळ्या या गोष्टी जपत आलेली आहेस, ही सगळी वैशिष्ट्य अर्थात ती ओघाने तू पुढे सांगशीलच. काय जेव्हा बालपणीच्या काही आठवणींमध्ये जेव्हा विशाखा रमते तेव्हा विशाखा नेमकी कशी असते? पक्की लबाड अल्लड. पण विशाखा कायम नाचणारी आहे, अजूनही नाचतच असते मी. पण बालपणीची आठवणी म्हटलं की फक्त नृत्य आणि मी एवढंच मला आठवतं. भरतनाट्यममध्ये पण तुझं भरतनाट्यममध्ये डिग्री घेतली आहे. पण मला अजून आठवतं की पूर्वी जेव्हा मी गावी वगैरे जायचो, फार पूर्वी लहानपणी 7-8 वर्षाचे असतो आम्ही त्यावेळेस. मग तेव्हा पुणा खूप लांब होतं. आता पुणं कसं 2.5 तासाच्या अंतरावर, तेव्हा पुणं म्हणजे बापरे, पुणं आणि सोलापूर रोड असं गाव माझं. तर गावी गेलं की मला अजून आठवतं की आम्ही बॅगा टाकल्या की आमचे सगळे भावंड अशी सगळी जमलेली असायची, कोणासाठी काय आणलं, कोणासाठी काय आणलं. आणि मग एक असा छोटासा रंगमंच असा पोत्यांवर पोती घालून असा उभारलेला असायचा. आणि मग आल्या आल्या माझा आणि माझ्या भावाचा डान्स परफॉर्मन्स तिथे व्हायचा. हे अगदी ठरलेलं असायचं. तर मी अजूनही त्या शेवाळवाडीमध्ये खूप रमते. एक गाणं तर असणारच तेव्हाचं कुठलं तरी जे नाही, तेव्हा कुठलंही गाणं म्हणजे अगदी डिंगडॉंग डिंग पासून माधुरी दीक्षितच्या, त्याच्यानंतर बरीच गाणी. म्हणजे त्याच्यानंतर एक मला अजून आठवतं की माझं दो कैदी मधलं एक गाणं होतं की जे माझ्या वडिलांनी माझं बसवलं होतं की कोमल मधुर चतुर चपल तेरा हा रंग. भरतनाट्यम करायचे मी, सर्वांग सुंदरी. ते गाणं मी माझ्या मामाच्या लग्नात केलं. मी तिथे अखंड त्याचे शो केले. मजा असायची. म्हणजे सुपारी घेण्याची सवय तेव्हापासून होती? नाही, सुपारी तेव्हा प्रेमाची होती. आता तीच असते म्हणा. बरोबर. आणखी एक फोन आलाय तो पटकन घेऊया. नेरळहून पंकज बोलतायत. बोला पंकज, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना. मला माझा प्रश्न असा होता की का रे दुरावा या सिरियलचा आपला अनुभव कसा होता आणि बंद होताना आपल्याला कसं वाटलं? खरंच अगदी भावूक प्रश्न आहे हा माझ्यासाठी. का रे दुरावा सारखी सिरियल मला करायला मिळाली यात खरंच मी स्वतःला फारशी भाग्यवंत नशीबवान समजते. पहिले मला आधी सुरुवातीला वाटलं होतं की अरे हे फार वेगळं कॅरेक्टर आहे, हे कसं जमेल आपल्याला करायला. दरवेळेस असं उछलकूद करणारं आपलं व्यक्तिमत्व पडद्यावर लोकांना माहिती आहे, तर इतका सटल अभिनय काय, हे कसं काय जमेल कॅरेक्टर. पण जेव्हा ते कॅरेक्टर ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे ह्याच्यात खूप काही करण्यासारखं आहे, छान आहे कॅरेक्टर. सुरुवातीला असं एकदम वाटलं की अरे काही नाही सापडते आणि अचानक काहीतरी एखाद दिवशी एक दिवस आपला असतो आणि त्या भूमिकेचा असतो ना, तसं काहीतरी ते सापडलं. आणि सुनील तावडेंबरोबरची माझी केमिस्ट्री त्यात इतकी छान रंगून आली मी म्हणेन की त्याच्यातलं ते नंदिनी नावाचं कॅरेक्टर जे ऑफिसमध्ये ती असते काम करणारी आणि घरच्या जबाबदाऱ्या, आईचं आजारपण, एकटी बाई सगळं घर सांभाळते आणि तिला कोणीतरी ऑफिसमधला आवडते, हा जो ट्रॅक आहे ना तो इतका इंटरेस्टिंग वाटला मला त्या क्षणाला. म्हणजे आता मी असं फेसबुकवर वगैरे बसले ऑनलाईन की तर मला खूप लोकांचे मेसेज येतात त्यासाठी की मी सुद्धा या एकटेपणाच्या प्रवासातलीच आहे, मी सुद्धा कशी एकटी आहे, माझी आई आजारी असते वगैरे वगैरे. तर मी खूप रिलेट करते. हे जे रिलेट करणं आहे ना लोकांशी एखाद्या भूमिकेतून, ते फार खूप काही सांगून जातं असं मला वाटतं. आणि त्यातून बारीक 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 गोष्टी आपण शिकत असतो की मग त्याच्यातलं काय करू ग रजनी मी तुझं, ते जे आहे ना ते शोधून काढणं एका दिवशी पटकन मिळून जातं आणि मग ते लोकांना आवडत जातं आणि मग आपण ते कॅरी फॉरवर्ड करतो. तर खरं सिरियल संपताना ना मला खूप वाईट वाटलं. म्हणजे काहीतरी आपलं एखादं कॅरेक्टर, एखादी भूमिका संपून जाताना बारीक एक
विषण्ण अवस्था येते ना तसं काहीतरी थोडंसं झालं आणि खूप छान ग्रुप झाला होता आमचा. सुयश टिळक, सुरुजी आडारकर, नेहा जोशी, नेहा कुलकर्णी, इला मावशी, राजन भिसे, सुनील तावडे, आम्ही इतकी सगळे एकमेकांशी इतकी वर्ष इंडस्ट्रीत असून सुद्धा बरोबर. खूप छान घट्ट एकत्र झालो होतो त्या सिरियलमध्ये. आणि सुबोध भावेचं सुद्धा मला वाटतं नाव घ्यायला हवं. हो खरंच आहे, खूप मजा आली त्या सिरियलमध्ये. अजून बऱ्याचशा आठवणी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा फोन आलाय, तो पटकन घेऊया. कोल्हापूरहून मोनाली बोलतायत. बोला मोनाली, प्रश्न विचारा. हॅलो सर्वात हॅलो हा बोला नमस्कार, मोनाली. बोला. हा सर्वात पहिले मला विशाखाताईंना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. हो तुम्हालाही सगळ्यांना. हो मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही खूप छान आहे, खूप क्यूट आहे, खूप हसवता, मला खूप आवडतं. थँक्यू. खूप प्रेक्षक प्रेम करतात. आता तू जसं दौऱ्यात जातेस किंवा नाटकाचे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे थिएटर शोज वगैरे असतात, असे खूप सारे प्रेक्षक भेटत असतात ज्यांना फक्त आपल्याशी बोलायचं असतं. असे काय अनुभव येतात प्रेक्षकांचे? खरंच मायबाप प्रेक्षक म्हणेन मी. खरंच इतका आनंद असतो त्यांच्या डोळ्यात आपल्याला भेटल्यानंतर की तो शब्दात नाही सांगू शकत आपण. म्हणजे मला तर एकदा आठवतं की मी रात्री 9:30-10च्या सुमारास माझी नेहमी जिथे मी मालाडला राहते तिथे एक मावशी आहे, तिच्याकडे जाऊन कायम डबा वगैरे घेणं हे माझं असतं. तर मी गाडी लावली जस्ट आणि एक सांगलीवरनं एक बाई आली होती तिच्या मुलीकडे. तर तिने मला पाहिलं आणि तिने पाहिलं तर ती उभीच राहिली आणि नंतर ती माझ्या जवळ येऊन फक्त हसली आणि नंतर माझी पप्पीच घेतली आणि मला म्हणाली की किती हसवते सगळं तू मला माझी मुलीसारखी माझ्या घरच्या म्हणजे घरचीच वाटतेस. हे जे अशी आपुलकी आहे ना ती फार म्हणजे काय म्हणतात ही आपलीच आहे असं जे आहे ना रोजचीच आम्हाला दिसतेस, हे फार छान वाटतं प्रेक्षकांकडनं ऐकायला. निश्चितपणे म्हणजे ते तुम्हाला सेलिब्रिटी समजत असतात पण जेव्हा ते तुमच्या समोर पण येतात मला आणि त्यांना आपल्याच घरातले तुम्ही वाटायला लागतात. खरं काही जण मला घाबरतात पण अरे काय बापरे. माहिती, आय डोंट नो. काही जण मला खूप घाबरतात की काय आय डोंट नो कदाचित चालण्यात मिळण्यात असं करत चालत असते म्हणून घाबरत असते. पण बोलल्यावर मग त्यांना लक्षात येतं की अरे हे जरा बरं प्रकरण आहे. अच्छा. आणखी आता एक फोन जो आलाय तो आलाय अंबरनाथहून. बरं. ते आपल्याशी आता विमन बोलतायत. बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम. नमस्कार अंबरनाथकर, बोला. हा नमस्कार मॅडम. ते मी विशाखा मॅडमशी बोलते. हा बोला. त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या का? काही नाही, त्या आमच्या अंबरनाथच्या आहेत आणि छान आवडतात. माझा मुलगा त्यांच्या बरोबरच डान्स क्लास मध्ये होता अशोक जाधव. अच्छा. हा त्यामुळे त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. तुम्हाही सर्व जाधव कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. फक्त मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात, तिळगुळ खायला सुद्धा बोलवावं असं मी म्हणेन सगळ्या प्रेक्षकांना की आता विशाखा एवढी गोड आपल्या समोर बसलेली आहे. खरंच विशाखा म्हणजे फक्त काही लोक अभिनय करतात पण वाचिक किंवा बौद्धिक जो अभिनय असतो तो तुझ्या ठाई आम्हाला प्रत्येक वेळा खरं तर पाहायला मिळतो. कसं काय जुळवतेस हे गणित? काय गणित काही नाही खरं, ॲक्च्युली वाचन आणि ज्यांच्याबरोबर आपण ज्यांच्या सहवासात असतो त्यांच्याकडनं आपण खूप काही शिकत असतो. तर मी म्हणेन मोठे गोस्वामी, आमचे बुलेट ट्रेनचे काही कलाकार, त्याच्यामुळे खूप वेगळी विशाखा सध्या घडते आहे. त्यांच्या प्रत्येक योगेश शिरसाटसारखा अतिशय उत्तम लिहिणारा प्रसाद खांडेकर, अंशुमन विचार, ही सगळी मंडळी इतकी गोड आणि गुणी आहेत. ह्या सगळ्यांबरोबर खूप वेगळ्या पद्धतीनं घडायला होतं असं मी म्हणेन की आपण गप्पांमधून सुद्धा खूप शिकत जातो, ऐकत जातो, वेगवेगळी पुस्तकं वाचतो, यातून सुद्धा विकास होतच असतो माणसाचा. रोज काहीतरी मी शिकत असते. मी ड्रायव्हिंग करताना शिकले, म्हणजे ड्रायव्हिंगचा एक किस्सा तुला सांगते. म्हणजे तू म्हणतील की रोज कुठून काय, माझी बौद्धिक पातळी अजिबातच नाहीये माझी, कारण अतिशय ॲव्हरेज लेवलची. अजिबात काही विचारणार नाहीये. नाही पण तू माहितीये का मला राजकारणात फारच रस आहे. आय डोंट नो काय, पण एक समाजकारणासाठी राजकारणात रस आहे. बाकी काही त्यातले छक्के पंजे तर काही मला कळत नाही. पण सिग्नलवरनं मला आठवतं की पूर्वी इतकं होतं की मला हिरवा, लाल आणि पिवळा हे जे सिग्नल आहे त्याचे काय विशेष आहे हेही मला माहिती नव्हतं. आणि मी अर्थ माहिती होते, एक सांगते, लालचा माहिती होता आणि हिरव्याचा माहिती होता, पिवळा कशासाठी असतो हे मला माहितीच नव्हतं. आणि मी सेकंड गिअरवर गाडी चालवायला शिकले होते. तिसऱ्या दिवशी ड्रायव्हरनी कल्टी मारली, आला. तिसरा दिवस होता की मी ड्रायव्हिंग स्कूलला गेले आणि तो आला नाही. तर मी धाडस फार आहे माझ्या अंगात, रिस्क फार. तर मी गाडी काढली आणि माझी हेअरड्रेसर माझ्या बाजूला बसली होती. ती म्हणजे विशाखा तू काढतेस, पण मला म्हणसं की माहिती आहे दुसऱ्या गिअरवर आपण जाऊया. तर म्हटलं विशाखा लाल सिग्नल माहिती आहे थांबायचा, हिरवा निघायचा, पिवळा नाही त्याच्याकडे आपण लक्ष नाही.
द्यायचं आपण द्यायचं असं मी तिला उत्तर दिलं. आणि मी घरी जाऊन नवऱ्याला विचारलं की पिवळा सिग्नल म्हणजे काय असतं रे याचा अर्थ. तो म्हणला धन्यवाद आहेस तू. मग त्याने मला नीट त्याचा अर्थ सांगितला. मग मला अच्छा ओके कळलं. पण तसंही पिवळा सिग्नल माझ्यासाठी काही महत्वाचं नसतंच कधी. हरकत नाही, असेच किस्से अजूनही उलगडत जाऊया. पण त्याआधी पुन्हा एकदा फोन घेऊया. पुण्याहून दयानंद बोलतायत. बोला दयानंद, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा विचारा ताई, तुम्हाला मकर संक्रांती शुभेच्छा. हो तुम्हाला पण बोला. हो. आणि आम्हाला सर्वांना घरामध्ये तुमची गालावरची खरी खूप आवडते. थँक्यू. आणि मला एक प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या भूमिकेमध्ये तुम्हाला कुठली भूमिका आवडली आणि आता भविष्यात कुठली भूमिका तुम्हाला अशी आहे की ती आव्हानात्मक वाटते करायला? भूमिका मला ॲक्च्युली असं बघायला गेलं तर ना की सगळ्याच भूमिका आपल्या प्रिय असतात. बरोबर. म्हणजे कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमधलं प्रत्येक 10 मिनिटाची भूमिका ही प्रिय असते. कारण त्याच्यात प्रत्येक जण आपापलं तन धन बरोबर. ओतून प्राण ओतून काम करत असतो. पण विचारायला गेलं तर मला शेजारी मधली लाजो करताना खूप मजा आली. की ती लाजो वेगळी होती. म्हणजे तिचा सूर वेगळा होता, तिची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. विनोदी असली तरी सुद्धा ती एक आई होती, ती एक बायको होती, ती गरीब बिचारी बायको होती जिचा नवरा तिच्याकडे लक्षच देत नाहीये अशी ती बायको होती. त्याच्यामुळे लाजोच्या खूप निरनिराळ्या छटा होत्या असं मला वाटतं. तिचं त्या शेजारच्या आपल्या मैत्रिणीवर खूप प्रेमही होतं आणि तिच्यावर भांडणही होतं. असं ते खूप वेगळं कॅरेक्टर होतं. त्याच्यामुळे खूप शेड्स त्या कॅरेक्टरला होते. आणि ते कॅरेक्टर एकतर ते बिहारी पण होतं, ते मराठी पण वाटायला पाहिजे होतं. त्यामुळे त्या दोघांमधलं तर ते इतकं आव्हानच वाटलं मला ते करायला. आणि अजूनही मला असं वाटतं की खूप करायचं राहून गेलं लाजोमध्ये. असं वाटतं की अरे हे आपल्याला करता आलं. लाजोचा एखादा डायलॉग आम्हाला ऐकू शकशील? लाजो अशी डायलॉग म्हणने अजय लेची सुनो जे देखो वो अष्टपत्र जी है ना वो तो आ चुके हैं, उनको बोलो जरा रुको हमको नहाने जाना है बाबा जाओ. अशी ती अच्छा. अशी ती लाडीक. हां. तर ते एक त्याच्यात एक करून जे बिहारी टोन सापडणं नाही. अरे मी नाही येत आहे तुला सांगितलं ना, त्याचे नाही वगैरे जे सापड नाही ना एखाद दिवशी आपल्याला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते सापडावं लागतं. तर ती लाजो मला कुठेतरी सापडली होती. पण अजूनही असं वाटतं की अरे अजून लाजोमध्ये खूप करण्यासारखं होतं, ते राहिलं करायचं. अजून असं बरंच काय काय तुला गवसलंय, ते कसं ते सुद्धा मला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेत्री विशाखा सुभेदारशी. आणि आणखी एक फोन आलाय, नाशिकहून अंजली बोलतात. बोला अंजली, प्रश्न विचारा. हाय विशाखा. हाय. हा तिळगुळ खायला नाशिकच्या गुलाबी थंडीत ये असं मी तुला आमंत्रण देते. अगदी मी परवाच येऊन गेले, त्याच्यामुळे प्रचंड गुलाबी थंडी याचा अनुभव घेतलाय मी. आणि मी खूप तुझी मोठी फॅन आहे. आणि माझे प्रश्न आहेत की तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील तुझा आवडता प्रसंग कुठला, म्हणजे मनाला भावलेला प्रसंग कुठला, आणि पुढील येणाऱ्या काळात तुला काय करायचं असं स्वप्न पडतं, हे प्रश्न आहेत माझे. बरं अंजलीताई, ॲक्च्युली भावलेले प्रसंग खूप असतात. मी म्हटलं तर तसं की रोज कुणीतरी भेटत असतं, रोज कुणीतरी छान काहीतरी करून जातं आपल्यासाठी. पण तरीही मी सुपर नानी नावाची एक फिल्म रेखाजींबरोबर केली होती. पहिलं अगदी छोटंसं कॅरेक्टर, अगदी एकच सीन होता मला. तर मला जसं कळलं की त्याच्यात रेखाजी आहे, तर मी हळूच त्या प्रोडक्शन मॅनेजरला विचारलं की बा माझा सीन त्यांच्याबरोबर आहे का. तर ते म्हणले की नाही आपका सीन शर्मन जोशी के साथ आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे. तर म्हटलं ठीक आहे चला त्यांच्याबरोबर नाही तर निदान त्या फिल्ममध्ये. बरोबर. तर एक त्या फिल्मचं शूटिंग झालं, 1 दिवसाचा माझा सीन झाला, सगळं झालं. आणि कट टू 7 महिन्यांनी मला त्यांचा फोन आला. तर मला वाटलं अच्छा डबिंग वगैरे करना है. तर म्हणे नाही वो थोड़ा रिशूट लगा है. म्हटलं अरे बापरे, त्या एका सीनचे सीन नाही अभी आपके 9 सीन हो गए और सारे के साथ रेखा जी के साथ है. क्या बात आहे. तर म्हटलं अरे आपलं कॅरेक्टरच वाटलं हे तर. आणि मी अशी ओव्हरवेल्म, म्हणजे सरप्राईज तर होतेच. म्हटलं आता म्हटलं बापरे. पण आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे तिथं गेल्यावर
त्यांच्या पुढ्यात एकही फंबल नाही होता कामा. आपण स्थिर राहून काम करूया हे ताडलं आणि त्या पद्धतीने त्यांच्याबरोबरचा पहिला सीन केला. तेव्हा खूप जागृत आणि म्हणजे गात्र जागृत होते. एक वाक्य नाही, एक शब्द नाही इकडे तिकडे चुकता कामा, इतकी जागरूक होते मी. आणि तो सीन केला आणि त्याच्यानंतरचे पुढचे 9 दिवस मी ढगात होते. म्हणजे त्या अशा बाजूला बसत होत्या, त्या आपल्या फॅमिलीबद्दल सांगत होत्या, मला माझ्या फॅमिलीबद्दल विचारत होत्या, तुझी सासूबाई काय, तुझी आई काय, तुझे वडील, तुझा नवरा, तुझं मुलं, म्हणजे असं घरातलं सगळं झालं होतं. तर म्हणजे एक तो सलामी इश्कवाला हात, एक तो हात आपल्या हातात घेणं, हे म्हणजे मी त्याच्यानंतर 9 दिवस जवळजवळ झोपत नव्हते, इतकी मी त्यांच्यातच होते. रेखाजी ते वलयच झालं होतं. इतकी गोड, इतक्या गोड आहेत त्या, इतक्या गोड म्हणजे मी असं माझ्या कुठल्या तरी माहेरच्या माणसाला भेटते असं झालं. आणि शेवटचा दिवस होता तर मी ऑनलाईन बघत होते की काहीतरी छान घेऊया आपण त्यांना गिफ्ट. आणि काय गिफ्ट घ्यायला जायला वेळ नव्हता, तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की मी ऑनलाईन काहीतरी बघते, तर तुला तसं काही मिळालं तर प्लीज होमटाऊनमधून काहीतरी छान घेऊन ये. तर ती बघत होती, तर त्यांनी त्यांचा बॉय मला व्हॅनिटीमध्ये बोलवायला आला की रेखाजींनी आपको बुलाया है. तर मी गेले व्हॅनिटीमध्ये, तर व्हॅनिटी पण त्यांच्या इतकी सुंदर असावी खरंच. म्हणजे मी पहिल्यांदा अशी पांढरी लख्ख पडदे, असे पांढरे स्वच्छ त्यांचा तो टॉवेल, तिथे पूर्ण असं सगळं व्हाईट इतकं पावित्र्य होतं त्या व्हॅनिटीमध्ये सुद्धा. म्हणजे जस्ट कांट इमॅजिन. आणि त्याच्यात आपण पाऊल ठेवणं म्हणजे माझ्यासाठी अरे देवा असं झालं होतं. तर त्यांनी मला बसवलं, त्यांनी मला एक ब्लॅक कलरची कांजीवरमची साडी अशी छान गुंडाळलेली एका कापडामध्ये, कर्नाटकी पद्धतीची धाटणीची ती बांधणी होती, ती अशी सोडली आणि माझ्या अंगावर अशी ब्लॅक कलरची ती साडी कांजीवरमची ठेवली. आणि बघ बच्चा कैसा दिख रहा है, देख आईने म्हणजे आपली मावशी आई वगैरे आपल्याला दाखवावं ना, दे कशी दिसते वगैरे, तसं ते मला सांगत होत्या की पदर असा घे, मग ब्लाऊज असा शिव. आणि मग त्याच्यात त्यांनी मला फोटो त्यांचा दिला, खाली त्यांनी मिनिंगफुल मेसेज, आणि मी त्यांना त्या फिल्ममध्ये जे म्हणायचे ते त्यांनी लिहिलं होतं, आणि स्वतःची सही आणि तो फोटो, आणि ते सगळं मला परत गुंडाळून परत पिशवीत घालून दिलं. ही म्हणजे ब्लेस्ड असं वाटलं मला की याच्यापेक्षा दुसरं बक्षीस, यापेक्षा दुसरा सन्मान काय असू शकेल आयुष्यात. तर ही कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे की रेखाजींबरोबर कुठली अंबरनाथला राहणारी विशाखा सुभेदार काम करते, आणि त्यांनी आपल्याबरोबर आपल्याला एवढा सन्मान करावा, हे खूप माझ्यासाठी ग्रेट होतं. त्यांना इतकं प्रचंड माझं काम आवडलं होतं की त्या अशा प्रत्येक सीनला मला म्हणायच्या की अच्छा घ्या असं करून त्याचे बारीक बारीक गोष्टी त्या स्वतःसुद्धा इतक्या परफेक्शनिस्ट. प्रत्येक सीन झाल्यानंतर त्या मॉनिटरच्या पुढ्यात बसणार, बघणार काय नाही, मग परत त्यांना आवडलं नाही तर परत करणार. ही इतकी जागरूक त्या स्वतः आहेत. तर त्यांनी आपलं कौतुक करणं म्हणजे खूप थोर होतं माझ्यासाठी. तू काही क्षण याच्यातच थांब, मी पटकन एक फोन घेते. नागपूरहून संजय बोलतात आपल्याशी. बोला संजय, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई, मला एक सांगा, अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही खळखळून हसवलेला आहे. भविष्य काळामध्ये तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये आम्हाला दिसाल का? ॲक्च्युली हिंदीमध्ये माझी हौस आहे हिंदीमध्ये जायची. म्हणजे माझं एक ॲम्बिशन आहे असं म्हणेन की मी सर्कसच्या माध्यमातून, कॉमेडी सर्कसच्या माध्यमातून मी हिंदीमध्ये सुरुवात केली होती. माझी खरं तर पहिली सिरियल सबवर हिंदी जी 7-8 महिने मी सलग केली. माझी पहिली सिरियल खरी ती. मराठीवर पण मी एवढी केली नव्हती, डायरेक्ट मला हिंदीमध्ये मिळालं होतं. पण काय समहाऊ ते जे नशिबात असतं तेच होतं. बरोबर. तर तिथून मी आले, परत मला मराठी काय कामं मिळाली. मला स्वतःला हिंदीमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे, पण मला कॉमेडियन म्हणून हिंदीमध्ये नाही जायचंय. अच्छा. म्हणजे एक वेगळ्या भूमिकांमधून मला हिंदीमध्ये जायचंय. गंभीर वगैरे धाटणी, गंभीर असं नाही, एक आउट अँड आउट कॉमेडी पण नाही की जे आपण म्हणतो की जे आपल्या मराठीमध्ये सहसा होत नाही. मराठीमध्ये आपण फार कन्सेप्टवर काम करणारी माणसं आहोत, आणि हिंदीमध्ये थोडं शारीरिकदृष्ट्या तो ह्युमर शोधणारा अजूनही ह्युमर आहे. तर मी असं म्हणत नाही त्यात काही गैर आहे, जे आहे ते आहे, पण समहाऊ मला असं वाटतं की मला ह्याच्यामध्ये नाही जायचंय. मला वेगळ्या पद्धतीचे रोल्स करायचे हिंदीमध्ये जाऊन सुद्धा, की मला थोडे सिरियस, थोडे खाष्ट, थोडे खडूस, थोडी विलनिश, त्यासाठी कदाचित बारीकच होण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी याच्याकडे पण येणार आहे, पण त्याआधी फोन घेऊया. पुण्याहून विजय बोलतायत. बोला विजय, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मॅडम, माझ्या मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हालाही शुभेच्छा. मला असा प्रश्न विचारायचा होता की आता ज्या सिरियल्स आपल्या चालू आहेत, कॉमेडीची बुलेट ट्रेन,
यामध्ये आपल्याला म्हणजे किती दिवस अजून चालू आहेत का? काय काय विजय पुन्हा प्रश्न विचाराल? हा मॅडम, माझा असा प्रश्न विचारायचा होता. हा इथे पुण्यात आहे चालू, हा इथे शो पुण्यामध्ये होतात का? अच्छा, पुण्यातही त्याचे शो होतात का? हां, ॲक्च्युली कॉमेडी बुलेट ट्रेनचे व्हाया पुणा, व्हाया सातारा असे वेगवेगळे इव्हेंट होत असतात. त्याचं शूटिंग मुंबईतच होतं. त्यामुळे तुम्ही नाटकाला या ना पुणेकर. माझ्या शांतेचं कॅरेक्टर चांगलं चालू आहे सध्या जोरात. अच्छा. तर त्या नाटकाला नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल. गप्पा अशाच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये आमच्या धमाल गप्पा सुरू आहे त्या अभिनेत्री विशाखा सुभेदार सोबत. आणखी एक फोन आलाय, बुलढाण्याहून संदीप बोलतायत. बोला संदीप, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा संदीप बोला, तुमचा आवाज ऐकू येतोय, बोला. मॅडम मला नमस्कार. मला हरकत नाही, फोन ड्रॉप झालेला आहे. आपण आता बघतो की याचा खूप सारे फॅन्स तर फोन करतातच आहेत, खूप प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. घरात कशी असते विशाखा? घरातल्यांबरोबर कसं ट्युनिंग आहे? ॲक्च्युली घरात कधी असते विशाखा असं म्हणायला लागेल. पण घरातली विशाखा वेगळी आहे. ती माझ्या लेकाला विचारतो, म्हणजे तुला कळेल. थोडी अबोल आहे मी, म्हणजे मी इतकी खूप थकलेलो असतो, आपण शूटिंग करतो, खूप बोल 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 असं होत नाही माझ्याकडनं. थोडी अबोल आहे, थोडी शांत आहे. म्हणजे जेवढी मी स्क्रीनवर धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करत असते तेवढी धुमाकूळ घरी नसते. थोडी शिस्तीची आहे, थोडी कडक आहे. माझा मुलगा घाबरतो मला, पण तितकीच आम्ही गेट टुगेदर वगैरे काही सगळे एकत्र आले की तर धमालही करतो, मजाही करतो. काही गोष्टी आहेत, काही हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे. मग ताई आल्या की म्हणजे माझी घरातली जी आहेत काम करणाऱ्या ज्या आहेत त्या शोभा वगैरे, म्हणजे ती सख्खी आहे मी म्हणेन, कारण मी गेल्यानंतर माझं सगळं घर ती सांभाळते. त्यामुळे एक स्पेशल थँक्स आहेत तिला माझ्या, की थँक्यू शोभा, की मी नसले तर तू माझं घर सांभाळतेस, हे फार ग्रेट आहे माझ्यासाठी. तर मी असं म्हणेन की माझ्या सासूबाई, माझे सासरे किंवा माझा मुलगा, हे काही गोष्टी मला आवडत नसतात घरातल्या, की हे इथे असलेलं आवडत नाही, तर ते मी यायच्या आधी बरोबर ते तिथे असेल तर ते उचललं जातं. आणि पसारा तर मी घालतेच आणि मीच आवरते, अशी पण आहे मी. अच्छा, म्हणजे वेगळी आहे, परफेक्ट पण आहे, पसारा घालणाऱ्यातली पण आहे, तेवढीच कामसूप पण आहे, तेवढीच आळशी पण आहे. उत्तम गृहिणी आहे असं म्हणायला पण हरकत नाहीये. आहे खरं. हे सगळे वेगवेगळे रोल असतात ना प्रत्येकीचे. जरी अभिनेत्री असली तरी तो व्यावसायिक दृष्टिकोनातून, पण पर्सनल लेवलला पण या सगळ्या गोष्टी तेवढ्याच सांभाळणं हीच खरं तर कसरत आहे. ती पण जाणून घेऊया, पण त्याआधी पुन्हा फोन घेऊया. परभणीहून अर्चना बोलतायत. बोला, प्रश्न विचारा. हॅलो, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हालाही. बोला. बरोबर. मी विशाखा मॅडम यांची खूप मोठी फॅन आहे. मी त्यांचे प्रत्येक कार्यक्रम, ते हिंदी पिक्चर पण बघते, मी त्यांची असलेली कॉमेडी बुलेट ट्रेन पण बघते. हॅलो, हा बोला अर्चना ताई. हा मॅडम, तुम्ही केव्हापासून तुम्ही याच्या कार्यक्रमामध्ये हे करतात? मला काही प्रश्न झालंय, मी तुम्हाला पहिल्यांदा. नाही, बरोबर आहे. ऍक्च्युली हे एक्साइटमेंट अर्थातच होणार, कारण तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकारासोबत बोलता आहात, त्याच्यामुळे विश्वास कदाचित बसत नसेल, पण तुम्ही विशाखा सुभेदार यांच्याशीच बोलता आहात. आणि विशाखा ताई आता तुमच्या प्रश्नाला उत्तर सुद्धा देतील. कधीपासून सुरुवात झाली अभिनय कारकिर्दीला? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाळेपासूनच खरं तर माझी बालनाट्यांमध्ये काम करण्याची सुरुवात झाली. पण व्यावसायिक म्हणशील तर माझं लोकासंगे ब्रह्मज्ञान नावाचं पहिलं नाटक, ज्याच्यात मी विदर्भाकडचं कॅरेक्टर केलं होतं. म्हणजे वराड निघाले लंडनला मध्ये जी भाषा, मी त्यांनाच इमिटेट केलं मी, कारण मला ते काही माहितीच नव्हतं तिकडचं. कसं होतं कॅरेक्टर? तर आता इतक्या कसं मला तर आठवायचं, ते आठवते सांगते तुला. तर ते कॅरेक्टर होतं, ते लोकासंगे ब्रह्मज्ञान माझं. त्यानंतर मग जाऊबाई जोरात, ते पण ते विदर्भाकडचंच कॅरेक्टर होतं. त्याच्यामुळे ओ भा, ते जे आहे ना, तो सूर बाप्पा 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 त्याला काही सांगितले वगैरे, ते जे आहे ना, ते
त्या 2 नाटकांमधून शिकले. अच्छा. तेव्हा लक्षात आलं की अरे हे आपण थोडंसं वेगळ्या भाषांचं काहीतरी करू शकतो. पुण्याची मी असल्यामुळे माझं आजोळ पुणं सोलापूर रोडचं असल्यामुळे मला काय माहिती तिकडे गेलं तर तसंच ते मला काय ते त्यांनी सांगितलं मी केलं मला काय मग मला काय तवा त्या ह्या पद्धतीच्या भाषा थोड्याफार अंगीकारल्या आणि मी ह्या सगळ्या भाषांचं मिळून आता जे काही करते आहे तर ते सुरुवात जरी लहानपणी झाली असेल तरी व्यावसायिक लेवलला मी लोकासंगे ब्रह्मवंदनपासून सुरुवात केली. ओके, येणारच आहे टप्प्यावर त्या. एक आणखी फोन आहे, लातूरहून रवींद्र बोलतायत. बोला रवींद्र, प्रश्न विचारा. हरकत नाही. पुण्याहून फोन आहे, सुधीर बोलतायत. बोला सुधीर, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम तुम्हाला पहिल्यांदा तर मकर संक्रांतीच्या खूप गोड गोड शुभेच्छा मॅडम. थँक्यू, तुम्हालाही. मॅडम माझा प्रश्न असा होता, हॅलो, हा बोला बोला. की तुम्ही कलर्स मराठीवर जी कॉमेडीची बुलेट ट्रेन सिरियल करता त्याच्यातली तुमची जोडी अगदी भन्नाट चालू आहे. त्याच्यातली तुमची कॉमेडी आमच्या घरातले सगळे बघतात मॅडम. तर माझा प्रश्न असा होता की ऑन स्टेज तुम्ही जी धमाल करता ती बॅक स्टेज कलाकारांबरोबर असे विनोदी किस्से होतात का? हो. खरं तर इतकं छान टीम आहे बुलेट ट्रेनची. म्हणजे सगळे अतरंगी आहेत त्या टीममध्ये. म्हणजे अगदी कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे सचिन गोस्वामींपासून ते सगळे नवीन कलाकारांपर्यंत सगळे. आता बुधवारचा आमचा नवीन शो सुरू होतोय की शोध नव्या विनोदवीरांचा, ते सुद्धा सगळे अतरंगी आहेत. तर ऑन स्टेज तर आम्ही मजा करतोच, बॅक स्टेजला सुद्धा मजा येते. आणि ऑन स्टेज जेव्हा आमचे फंबल होतात, जेव्हा आम्ही चुकतो, जेव्हा आम्ही विसरतो, तेव्हा ना आम्ही सगळे इतके एकमेकांशी कनेक्टेड आहोत. सगळ्यांना माहिती असतं की हा माणूस आत्ता याला सुचलंय किंवा हे ठरलं होतं पण त्याला घ्यायला जमलेलं नाहीये. हे जे आहे ना ते इतकं ट्युनिक आहे सगळ्यांचं की आम्ही सगळे मरतो. म्हणजे समजा समीरनी काही इन्स्टंट केलं तर आम्हाला लक्षात येतं की अरे समीरने आत्ता केलंय किंवा ठरलेलं आहे ते चुकलंय आमचं किंवा अजून कोणाचं. तर ते इतकं ज्ञात आहे सगळ्यांना. तर आम्ही अक्षरशः धुमाकूळ घालतो, मजा करतो. बुलेट ट्रेनचा आमचा परिवार आहे असं मी म्हणेन की त्याच्यात कुठेतरी काका आहे, त्याच्यात कुठेतरी मामा आहे, त्यात कुठेतरी दादा आहे, कुठेतरी मित्र आहे, असे सगळे आहेत आणि सगळे एकमेकांशी खूप घट्ट आहेत असं मी म्हणेन. की मी फुबाई फू पण केलं आहे. फुबाई फूचा सुद्धा एक वेगळा परिवार आहे. फुबाई फूचे सुद्धा सगळे अप्रतिम कलाकार आम्ही सगळे एकत्र होतो. त्यातलेच काही कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमधले आहेत. शेवटी विनोदी कलाकार तंबू तिथेच जमतात असं आहे. पण खूप पूर्वी मला आठवत नाही कधी आत्तापासून इतकं की चढाओढ झालेली कशी की त्या काही दडपणाखाली काम करतोय आपण किंवा आत्ता तसं अजिबातच होत नाही की इतके सगळे एकमेकांना सांभाळून घेतात की कोणी चुकलं, कोणी हसलं, कोणी काय तरी सुद्धा एखाद्याचा फॅमिली प्रॉब्लेम असेल काय असेल तर लगेच दुसऱ्याला कळतं की अरे काहीतरी ह्याचं चचलंय, काहीतरी ह्याचं बिनसलंय. हे जे रिलेशन आहेत ना कदाचित कुटुंबच आहे आमचं. हे म्हणजे आम्ही ते आमचं कुटुंब सोडून इथे इंडस्ट्रीमध्ये काम करतो. हे आमचं कुटुंब आहे. यातले प्रत्येक जण आमच्याशी कनेक्टेड आहे आणि तेवढीच मजा मस्ती भांडणं दंगे आम्ही करत असतो. आणखी फोन आला तो घेऊया. लातूरहून रवींद्र बोलतात आता आपल्याशी. बोला रवींद्र, प्रश्न विचारा. हा नमस्ते मॅडम. नमस्कार. संक्रांतीच्या शुभेच्छा मॅडम दोघांना पण आणि महाराष्ट्र वनच्या पूर्ण टीमला पण. येस, धन्यवाद सर. हा मॅडम, मला विशाखा त्यांना एक प्रश्न विचारायचा होता की नवीन वर्षामध्ये आम्हाला कोणता चित्रपट पाहायला मिळेल तुमचा? नवीन वर्षामध्ये मलाच अजून माहिती नाही कारण आता सध्या सिनेमे मी करत नाही आहेत. बुलेट ट्रेनच्याच त्याच्यामध्ये इतकी बिझी आहे आणि त्याचे इव्हेंट चालू आहेत. आता शांतेचं कार्ट चालू आहे त्यामुळे सध्या सिनेमासाठी तितका वेळ काढता येत नाही आहे. मला स्वतःला एक चांगला सिनेमा करायचा आहे. आय एम वेटिंग की काहीतरी छान कॅरेक्टर येऊ दे. दरवेळेस जे आपण सिरियलमध्ये करतो किंवा 10 मिनिटाच्या स्किटमध्ये करतो तेच सिनेमामध्ये करायला गेलं तर काय गंमत नाहीये. तो थांबूया जरा, कुछ तो अलग होना चाहिए. हा थोडं काहीतरी वेगळं करायला मिळालं पाहिजे. असे सिनेमे आपण खूप करतो ज्याचं काही फार विशेष घडत नाही पुढे जाऊन. पण छान सिनेमाची मी स्वतःच वाट बघते. तर आम्ही जस्ट वेटिंग. मला वाटतं की 2017 मध्ये आता लोकांनी तर मकर संक्रांतीच्या एवढ्या गोड गोड शुभेच्छा दिल्या त्यामुळे नक्कीच गोड बातमी पटकन येणार आहेच तुला. गप्पा अशाच पुढे सुरू ठेवूया पण त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणखी एक फोन आलाय. पुण्याहून शरयू बोलतायत. बोला, प्रश्न विचारा. हाय विशाखा. हाय, बोला. मला तू खूप आवडतेस. थँक्यू. आणि तुम्हाला दोघींना संक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्हालाही संक्रांतीच्या शुभेच्छा.
थँक्यू. मला विशाखाला असं विचारायचं होतं की एवढं एनर्जी येते कुठून तिच्याकडे? खूप एनर्जेटिक आहे ती, खूप एन्थुझियास्टिक असते, नेहमी हसत असते, खूप खूप गोड आहे ती, खूप क्यूट आहे. थँक्यू शरयू. एनर्जी येते कुठून? काय मी काही घेत नाही त्याच्यासाठी, कुठलंही प्रोडक्ट घेत नाही, पण हे कुठून तरी आत्मिक आहे. म्हणजे मी असं म्हणेन की जे आपल्याला हवं असतं, जे आपल्याला आवडतं, ते आपल्याला करायला जेव्हा मिळतं तेव्हा त्यातली गंमत काही और असते. त्यामुळे ती एनर्जी आपसुकच येते. आणि मी असं म्हणेन की माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मला खूप खंबीर आहे. बरोबर. त्याच्यामुळे एक प्रकारची एक वेगळी एनर्जी मला कायम त्यांच्या आशीर्वादातून मिळत असते. आणि मी काहीतरी सोडून म्हणजे कुटुंबाच्या काही एक गोष्टी सोडून मी काहीतरी वेगळं करते आहे. तर मला कायम असं वाटतं की माझी खूप नैतिक जबाबदारी आहे की ते उत्तम केलं गेलं पाहिजे. कारण मी माझ्या मुलाला द्यायचा वेळ, मी माझ्या नवऱ्याला द्यायचा वेळ, मी माझ्या सासूसाऱ्यांसाठी किंवा घरातल्या कामांसाठी द्यायचा वेळ कुठेतरी दुसरीकडे युटिलाइज करते. तो युटिलाइज करणारा जो वेळ आहे, त्यातून मिळणारं जो सुख आहे, ते खरंच त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी उत्तम असलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ती एनर्जी, त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे असतो असं मी म्हणेन. आणि त्यामुळेच ते छान होतं असं मला वाटतं. आता हे तर झालं एनर्जी बद्दल, की ती कुठेतरी सेव्ह करावी लागते आणि कुठेतरी तिचा योग्य तो वापर करावा लागतो. फिटनेसचा राज काय? काय ग विचारशील? फिटनेस काय, हसणं आमचं जितकं उत्तम आहे तेच कदाचित फिटनेसचा राज कारण आहे. आम्ही इंडस्ट्रीत विशाखाला तेव्हापासून बघतो जेव्हापासून ती अशीच आहे. अशीच आहे, खरंच आहे. काही नाही, फिटनेस काही नाही. ॲक्च्युली तुला खोटं वाटेल, मी आत्ता 4 दिवसापूर्वी हॉस्पिटलाइज झाले होते. बापरे. हा माझा फिटनेस आहे. पण ठीक आहे, चालू असतात, रोज धावपळ चालू असते, रोज काहीतरी चालू असतं. त्याच्यामुळे थोडा शरीरावर परिणाम होत असतो. काही धावपळीमुळे वेळ मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला. पण यावर्षी मी ठरवलं आहे, माझा संकल्प आहे की थोडंसं माझ्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींकडे जरा लक्ष द्यायचं आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं, म्हणजे जेणेकरून सुदृढ आयुष्य आपण जगू शकू. बरोबर. आता अभिनयाबद्दल तर आपण बोलतोच आहोत. पूर्ण कारकिर्दीचा एक छोटासा का होईना पण आपण आढावा तर निश्चितपणे घेतला. तू भरतनाट्यम मध्ये सुद्धा डिग्री घेतली आहेस. कधी त्याच्यात नाही पुढे काही करावं असं वाटलं? खूप करावं वाटलं, पण ॲक्च्युली काय झालं, माझ्या बाबांची इच्छा होती अशी की नाटकांमध्ये जायचं नाही. ते त्यावेळेस लग्न कसं होईल, काय होईल, नवरा तसा नाही मिळाला तर काय करायचं, तर आपल्या ह्याच्यात ते चालणार नाही. त्यामुळे नाटकांमध्ये तुला करिअर नाही करता येणार, पण डान्समध्ये तू करिअर करू शकतेस. की कसं की त्यांचा खूप एक वडील म्हणून विचार करणारे होते, ते साहजिकच आहे. त्यांनी असा विचार केला होता की अरे विशाखा पुढे जाऊन डान्स क्लासेस वगैरे घेईल, तिचं स्वतःचं एक स्वतःची इन्स्टिट्यूट असेल की जेणेकरून ती आपलं शनिवारावर काम करायचं, आठवडाभर घर सांभाळायचं, या पद्धतीने मला ते करिअर त्यांनी आखून दिलं होतं की याच्यासाठी कोणी घरचे नाही म्हणणार नाही. बरोबर. तर मला स्वतःला नृत्य प्रकार हा लहानपणापासूनच आवडत होता, म्हणून त्यांनी ते लक्षात घेऊनच मला याच्यामध्ये करिअर करायला सांगितलं होतं भरतनाट्यममध्ये. पण तरीसुद्धा एक नाटकाची ओढच इतकी पहिल्यापासून लागली होती, तर त्या नृत्याचा उपयोग मी कायम नाटकातच करून घेतले असं मला वाटतं. की म्हणजे मी कायम ते जे आम्हाला कनक मॅडमनी, आमच्या कनक रेड्यांनी शिकवलं किंवा वैभव आरेकरांनी शिकवलं, हे सगळं कायमच आम्ही माझ्या नाटकांमध्ये, माझ्या बॉडी मुवमेंटमध्ये कायम टाकत असते. त्याचा बॅलेटमध्ये आम्ही जे शिकलो आहे त्याच्यात बारीक बारीक एक्सप्रेशन्स आहेत, ते हॉरिप्युलेशन आहे, ते 2 मिनिटात पाणी आणणं आहे, ते थरकाप आहे, शरीर आयब्रोज किंवा ब्रुकुटी किंवा वॉटेवर ओठांचं काय, हे सगळं मी नृत्याचा सगळा भाग अभिनयात सगळा नाटकात वापरत असते. त्यामुळे मी जरी फिजिकली डिटॅच झाले असेल नृत्यापासून, तरी सुद्धा मी मानसिक खूप अटॅच आहे नृत्यामध्ये. मी अजूनही माझ्या मनातल्या मनात प्रचंड भरतनाट्यम नाचत असते. तर मला स्वतःला पुन्हा एकदा भरतनाट्यम आणि बाकी फोक डान्सेस वगैरे सुरू करायचे. तर आणि मी करतच असते, नाचत तर मी असतेच, पण आता दमते मी. तर त्यासाठी मला परत सुरुवात थोडंसं त्या नृत्याच्या साधनेकडे वळावं असं वाटतं. निश्चितपणे तू सांगितलं. आता अभिनयाबद्दल आपण थोडंसं बोलूया. पुढे जाऊन आता काय करायचं? कारण आज मला माहिती आहे तुझं शांतेचं कार्ट चालू याचा प्रयोग सुद्धा आहे. तुझी सुटका करणार आहे, कारण तासभर होत आलेला आणि तू म्हणल्याप्रमाणे तू थांबलेली पण आहेस. पण पुढे जाऊन काय करायचं? आणखीन काय प्रोजेक्ट? आपण असं म्हणूया की अभिनयच्या संदर्भात जे करता येईल ते मी आत्तापर्यंत करते आहे, पुढेही करत राहणार. पण आपण इतकी वर्ष काम केल्यानंतर थोडंसं त्याच्यात अपग्रेड होणं गरजेचं असतं. अगदी खरं. तर मला असं वाटतं की मला
थोडंसं डिरेक्शनकडे वळायचं हो, हो. वा, आहे. थोडंसं मी लिखाण पण करत असते मध्ये मध्ये. मला जे जे सुचतं ते मी लिहून ठेवलं आहे. तर मला असं वाटतं की कदाचित असं होतं बऱ्याच वेळा की विशाखा तू काय लिहिलंस, असंही खूप बोलणारी मंडळी असतात आपल्या आजूबाजूला. पण ते कुठंतरी थोडंसं वेगळेपण आपलं सिद्ध करायचं आहे की एक विनोदी अभिनेत्री एक वेगळ्या पद्धतीचा विचार करू शकते किंवा करते. हे माझ्या लिखाणातून थोडंसं दाखवायचं आहे लोकांना. एक थोडंसं लिहिती झाली आहे मी, ते थोडंसं तर आणायचं आहे थोडं पुढे. निश्चितपणे. आणि एक व्हेरी मच कॉमन क्वेश्चन तुला विचारायचं आहे, तुझा आवडता को आर्टिस्ट कोण? असं फार संभ्रमातले प्रश्न आहेत, कारण का मी आत्तापर्यंत ज्यांच्याबरोबर कामं केली ती सगळीच माणसं मला छान मिळालेली आहेत. वैभव मांगलेने तर मी इतकी वर्ष कामं केलीत एकत्र की एक डाव भटाचा, फू बाई फू, त्याच्यानंतर म्हणजे शेजारी की एक को आर्टिस्ट म्हणून तो अतिशय उत्तम कलाकार आहे, याच्यात काही डाऊटच नाही आहे. त्याच्यानंतर मी आनंद इंगळेबरोबर पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आनंदबरोबर सुद्धा माझं खूप छान ट्युनिंग झालं होतं. सुनील तावडे फार फार ताकदीचे कलाकार आहेत ही सगळी मंडळी. अंशुमन विचारे की ज्याच्यावर मी आत्ता सध्या काम करते आहे. इतकी गोड आणि गुणी माणसं आहेत ही सगळी. त्यांच्याबरोबर एक विश्वास वाटतो की जे आपण करतो ते छानच करतो आणि त्यांच्या डोळ्यात दिसतं की हे चांगलं होतंय किंवा नाही होतंय. हे डोळे जोपर्यंत एकमेकांना सांगतायत ना तोपर्यंत मला वाटतं ती कलाकृती उत्तम होणार. निश्चितपणे ते नजरेतूनच खरं तर भाव कळत हो. असतात आता आपल्याला. मी भाऊ बरोबर काम करते, प्रियदर्शन जाधव बरोबर काम करते. ह्या सगळ्यांबरोबर कामं करताना फुबाई फूमध्ये मी दर्शन बरोबर काम केलं. सगळ्यांकडनं वेगवेगळं शिकत गेलेली आहे आणि निर्मितीताईकडनं जाऊबाई जोरातमध्ये खूप शिकायला मिळालं. तिचा गोळीबंद अभिनय कायम असतो की हे म्हणजे हेच झालं पाहिजे, हे काय आहे, हे याचं गणित काय आहे, हे एका आपण 3-3 तासाचं नाटक केल्यानंतर लक्षात येतं की अरे याची किती जबाबदारी एका कलाकारावर असते की ते तेवढंच झालं पाहिजे. बरोबर. तर ते आत्ता कळतं. तिच्याकडनं पण खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे पॅडी आहे, सचिन गोस्वामी आहे, सचिन मोटे आहे, बारीक गोष्टी. मी तर गाण्यातली अजिबातच नाही आहे, त्यामुळे अंशू मला गाणं शिकवत असतो, पॅडी मला गाणं शिकवत असतो. तर गाणं मला असं वाटतं की ज्याला गाता येतं ना त्याला जगात सगळं येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेवढं मला जमत नाही, तिथं माझी हार आहे असं मला वाटतं. तर सहकलाकार म्हणून या सगळ्यांबरोबर कामं करण्याचा आनंद आहे असं मला वाटतं. पण नवीन वर्षात मला वाटतं की तू गाणंही ट्राय करायला हरकत नाहीये. अगं मी ट्राय करेन, ते आलं तर पाहिजे. तू ट्राय कर, म्हणजे आपोआप त्याचे कान सुद्धा तयार होतील. आणि या सगळ्या प्रवासात एक व्यक्ती निश्चितपणे राहून जाते, तिच्याबद्दल मला वाटतं की बोलणं सुद्धा क्रमप्राप्त आहे, ते म्हणजे तुझे मिस्टर. नवरा, खरंच माझा नवरा की महेश सुभेदार, जो माझ्यासाठी मार्गदर्शक, जो माझा डिरेक्टर, जो माझा मित्र, माझं सगळं आहे असं म्हणेन मी. की बारीक गोष्टी माझ्या ज्या चुकल्या, ज्या सांगितल्या गेल्या, बारीक गोष्टींमधून कायम त्यांनी मला साथ दिली की हे असं कर, असं करू नको, की सतत माझ्याबरोबर पाठिंबा असणारा माझं सर्वस्व असं म्हणेन मी. त्याच्यासाठी जे करता येईल ते मी आज सगळ्यात करत आलेली आहे आणि यापुढेही करीन. आणि ही इज सच अ स्वीट हार्ट असं म्हणेन. बस दॅट्स इट. तुला आता काही वेळ मी अशा सगळ्या क्षणांमध्ये मशगूल होण्यासाठीच खरं तर ठेवणार आहे, कारण ह्या गप्पा मला इथे जरी थांबवायच्या असल्या तरी आपण बाहेर मात्र नक्की भेटू, एखादी कॉफी आणि मग खूप बऱ्याचशा गप्पा. पण तू इथे आलीस आणि एवढ्या छान गप्पा आमच्याशी मारल्यात आणि मकर संक्रांतीच्या एवढ्या सगळ्या शुभेच्छा गोळा केल्यास तू प्रेक्षकांकडून आणि त्यांच्याशी सुद्धा मनमुराद गप्पा मारल्यास, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपल्याला मात्र सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटायचं आहे नव्या पाहुण्यांसह, नव्या विषयासोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.